Dear students, good morning. Today we will study about Mathematics 2 in 10th standard, chapter number 5, Coordinate Geometry. Students, already मी ब्लॅकबोर्डवर चॅप्टरचं नेम आणि नंबर टाकलेला आहे. लास्ट इयर in standard 9th we have studied about to find the distance between given two points on a number line. ब्लॅकबोर्डवर मी ऑलरेडी एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. दिस इज द ओरिजिन ऑफ number line, and on right hand side these are the positive numbers, on left hand side these are the negative numbers. P, Q and R are three any given points on the number line, and therefore coordinate of point P is 1, coordinate of point Q is 5, and coordinate of point R is -3. Then find the distance between 2 points P and Q. Distance PQ is equal to 5 minus 1 is equal to 4. म्हणजेच काय की आपण ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर नेहमीच मायनस करतो. दॅट इज x2 इज ग्रेटर देन x1. देन फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन AB इज इक्वल टू x2 minus x1. Similarly, find the distance between point Q and R. That is distance QR is equal to 5 minus -3. That is 5 plus 3 is equal to 8. Then find the distance between point P and R. That is coordinate of P is 1. And coordinate of R is -3. Therefore 1 minus in bracket -3 is equal to 1 plus 3 is equal to 4. This is the way of finding distance between two points, any given two points on a number line. हे आपण ऍक्च्युअली मागच्या वर्षी शिकलो विद्यार्थी मित्रांनो. या चॅप्टरमध्ये आपल्याला पुढचं पॉईंट बघायचं आहे, टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन एन ऍक्सिस. ॲक्सिसवरती कोणतेही दोन पॉईंट दिले असताना तुम्हाला त्यामध्ये डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं, त्याच्यासाठी आपण प्लेनमध्ये आपल्या दोन ॲक्सिस असतात. एक म्हणजे एक्स ॲक्सिस आणि दुसरा म्हणजे वाय ॲक्सिस. तर सुरुवातीला आपण पहिलं बघणार आहोत आपण टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस. म्हणजे एक्स ॲक्सिसवर तुम्हाला दोन पॉईंट्स दिले असता तुम्ही त्याचे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड आउट करायचे. त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे एक्स आणि वाय ॲक्सिस काढणार आहोत. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे नेहमीच आपण काय घेतो, एक्स ॲक्सिस, आणि व्हर्टिकल लाईन म्हणजे आपण घेत असतो वाय ॲक्सिस. अँड दिस इज द इंटरसेक्शन पॉईंट ऑफ दिस टू ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसवर आपण पॉईंट घेतले दोन. दिस इज पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी. ए पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 0 and B पॉइंट्सचे कोऑर्डिनेट आहेत x2 0. x1 0 and x2 0. In this figure, these are the any two given points on x-axis, and find the distance between these two points AB. That is, therefore, distance AB is equal to, आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये, x2 minus x1. कारण की त्याचे y कोऑर्डिनेट ऑलरेडी 0 आहेत. मग आपण फक्त नेहमीच काय करतो, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करतो डिस्टन्स फाइंड आउट करताना. म्हणून या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स किती आलं, x2 minus x1. याप्रमाणेच आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे दोन पॉईंट्समधलं ऑन वाय ॲक्सिस. फक्त पॉईंट आता चेंज होतील. डायग्राम म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस तसेच राहणार आहे. टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन वाय ॲक्सिस. नेहमीप्रमाणे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आपण ड्रॉ केलेला. आता आपल्याला पॉईंट्स घ्यायचे वाय ॲक्सिसवर. हा एक पॉईंट घेतला, समजा हा पी पॉईंट आहे, आणि हा एक पॉईंट घेतला क्यू. पीचे कोऑर्डिनेट्स आहे, हा वाय ॲक्सिसवर आहे म्हणून 0 y1, आणि क्यूचे आहेत 0 y2. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट्स आले y1 y2. देन फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी क्यू. मग याच्यामध्ये आपण काय करणार, एक्स कोऑर्डिनेट्सचं मायनस केलं तर 0 minus 0 ऑलरेडी 0च येणार. पण मग आता ग्रेटर नंबर कोणता आहे, y2, आणि स्मॉलर y1. Therefore, distance PQ is equal to y2 minus y1. These are the way of finding distance between two points on x and y axis. हे ऍक्च्युअली तुमच्या पुस्तकातल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 101 वरती दिलेलं आहे. सेकंड पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इफ द सेगमेंट जॉइनिंग these points is parallel to any axis in the xy plane. XY प्लेन म्हणजे याचप्रमाणे काढलेली कार्टेशियन सिस्टीम.
XY प्लेनमध्ये जर एक्स ॲक्सिसला एखादा सेगमेंट पॅरलल असेल तरी सुद्धा त्या दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स हे ऑलवेज x2 - x1 असतं. आणि जर याच XY प्लेनमध्ये एखादा सेगमेंट y ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्या पॉईंट्समधलं डिस्टन्स सुद्धा हे ऑलवेज कसं असतं y2 - y1. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस सेट 5.1 मधले जे एक्झाम्पल आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करण्याआधी ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. तो अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्याचं नाव आहे डिस्टन्स फॉर्म्युला. तो डिराईव्ह कसा करता येईल हे आपण बघूया. फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी ऑलरेडी आपल्याला XY प्लेनच वापरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता डिस्टन्स फॉर्म्युला बघतो आहोत. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये आपल्याला XY प्लेनचाच वापर करायचा आहे. दिस हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड x axis, दिस वर्टिकल लाईन इज कॉल्ड y axis. Then there are two given points, that is A and B. Coordinate of point A is x1 y1 and coordinate of point B is x2 y2. Then इथे आपल्याला थोडंसं काय म्हणतो आपण रचना किंवा कन्स्ट्रक्शन करायची आहे. ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम पॉईंट B ऑन x axis and draw perpendicular from point A on segment BP. And this is called AD perpendicular to BP and BP perpendicular to x axis. परपेंडिक्युलर आपण नेहमीप्रमाणे 90 डिग्रीच्या अँगलच्या जो आपला साईन आहे त्याच्याने दाखवलेला आहे. देन A and B are any two given points in XY plane. Segment BP is parallel to Y axis and therefore x coordinate of point D is x2. तुम्हाला प्रश्न पडेल की पॉईंट डी चे कोऑर्डिनेट कसे आले. त्याचं एक्सप्लेनेशन आहे. सेगमेंट BP is parallel to Y axis and therefore the x coordinate of point D is x2. Similarly, सेगमेंट AD म्हणजे हा आडवा काढलेला आपण सेगमेंट आपण परपेंडिक्युलर टाकलाय. तो सेगमेंट AD इज पॅरलल टू Y ॲक्सिस, सॉरी सेगमेंट AD इज पॅरलल टू x ॲक्सिस अँड देअरफॉर y कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट D इज y1. म्हणजे याचा y कोऑर्डिनेट किती आलेला आहे y1 आणि x कोऑर्डिनेट किती आला आहे x2. अशा पद्धतीने आपण D या पॉईंटचे कोऑर्डिनेट डिटरमाइन केले. आता आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे. देअरफॉर AD इज इक्वल टू डिस्टन्स AD. आता AD A आणि D या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करतो, ग्रेटर नंबर मधून स्मॉलर म्हणजे ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करतो. मग हा x2 ग्रेटर आहे, x2 - x1. ओके. आणि सेकंड कोऑर्डिनेट काय y1 आणि इथे पण y1. y1 - y1 0 होईल, त्यामुळे तो लिहायचा प्रश्नच नाही. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला BD इज इक्वल टू डिस्टन्स B अँड D. आता B आणि D या दोघांमधलं डिस्टन्स काढायचंय. मग B आणि D चे कोऑर्डिनेट बघायचे आपल्याला. मग x2 दोघांचा सेम आहे म्हणजे x2 - x2 0. y2 आणि y1 मध्ये ग्रेटर कोण आहे y2. देअरफॉर y2 - y1 हे आलं दोन्ही डिस्टन्स. यानंतर आपल्याला इथे वापरायचं आहे पायथागोरस. मग आपल्या या डायग्राम मध्ये एक ट्रायंगल फॉर्म झाला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल ABD. And this is a right angle triangle. And therefore we use Pythagoras theorem. In triangle ABD, by using Pythagoras प्रमाणे काय लिहिता येईल आपल्याला, AB square is equal to AD square plus BD square. And put the values of AD and BD. या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या. AD ची व्हॅल्यू काय x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BD ची व्हॅल्यू काय y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू AB चा हा स्क्वेअर आहे. AB स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपल्याला काय काढायचंय AB काढायचं, फाइंड आउट करायचं. देअरफॉर AB इज इक्वल टू, जर आपण स्क्वेअरचा AB घेतला तर याचं पण आपल्याला स्क्वेअरचं काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट. देअरफॉर इन स्क्वेअर रूट दॅट इज x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 bracket square. This is called distance formula. And by using this formula, we have to solve the examples in practice set 5.1. This is a very most important formula. AB is equal to under root of x2 - x1 bracket square plus in second bracket y2 - y1 bracket square. तुम्ही x2 च्या ऐवजी x1 - x2 लिहिलं तरी चालणार आहे, किंवा y1 - y2 लिहिलं तरी चालणार, कारण स्क्वेअर हा ऑलवेज कसा असतो पॉझिटिव्ह असतो. Then now we solve the examples in practice set 5.1. मग तुमच्या टेक्स्टबुक मध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं पहिलं एक्झाम्पल घेते मी आता.
आता प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये तुम्हाला 2 पॉईंट्स दिलेले आहेत, दोन्ही पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि त्या कोऑर्डिनेट्सवरून बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे या डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्हाला त्या पॉईंट्समधला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. अतिशय सोपा आहे फॉर्म्युला पण आणि गणित पण. प्रॅक्टिस सेट 5.1 फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. ते पॉईंट्सची पेअर लिहिते मी पहिल्या एक्झाम्पलमधली. फर्स्ट पॉईंट आहे ए आणि त्याचे कोऑर्डिनेट आहे 2, 3 आणि सेकंड पॉईंट आहे बी, त्याचे कोऑर्डिनेट आहेत 4, 1. मग आता एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स A and B are, that is A 2, 3 is equal to x1, y1 and B 4, 1 is equal to x2, y2. मग आपण मानून घेतलेला सपोज केलाय म्हणजेच व्हॅल्यूज काय आल्या. x1 is equal to 2, y1 is equal to 3. Similarly, next point x2 is equal to 4 and y2 is equal to 1. हे व्हॅल्यू झाले. मग आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. मग आधी फॉर्म्युला लिहायचा केव्हाही डिस्टन्स कुठल्या पॉईंट्स मधला काढायचं ए बी. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. This is the formula. आणि मग या व्हॅल्यूज पुट करायचे आपल्याला. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 ची व्हॅल्यू काय 4 मायनस x1 2 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर प्लस इन सेकंड ब्रॅकेट y2 ची व्हॅल्यू आहे 1 मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 3 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. Therefore, distance AB is equal to under root of. बघा मग आता 4 minus 2 म्हणजे किती 2. That is 2 square plus 1 minus 3 म्हणजे minus 2. That is minus 2 square is equal to 2 square is 4 plus minus 2 square is 4 is equal to under root of 8. पण याचं आपल्याला अजून संक्षिप्त रूप काढता येईल. अंडर रूट ऑफ 8 चं काय करता येईल. That is 4 into 2 is equal to 2 root 2. This is the distance between point AB. This is the final answer. This distance AB is equal to 2 under root of 2. या पद्धतीने आपल्याला या प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. 3rd नंबरचा एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट्स 0 आहेत. इथे आपले सगळे कोऑर्डिनेट होते. आता 0 कोऑर्डिनेट असताना फॉर्म्युला हाच वापरून कसं सोडवायचं. थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघूया. यातले जे एक्झाम्पल म्हणजे सेकंड नंबरचं असेल किंवा मधले जे मी तुम्हाला सोडवून देत नाही तर तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व्ह करायचे विद्यार्थ्यांना. कारण सगळ्यांची मेथड एकच आहे, फक्त आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप काढताना वेगळेपण आहे त्यामध्ये. 3rd नंबरचं एक्झाम्पल बघा. पॉईंट्स दिलेत तुम्हाला आर अँड एस. आरचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 मायनस 3 आणि एसचे कोऑर्डिनेट आहेत 0 5/2. नेहमीप्रमाणे सपोज करायचे कोऑर्डिनेट आपण आरच्या कोऑर्डिनेटला मानूया x1 y1 आणि एसच्या कोऑर्डिनेटला मानूया x2 y2. डिस्टन्स काढायचं म्हणजे कुठला फॉर्म्युला. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहायचा आधी केव्हा 93. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघत आहोत. आर आणि एस दीज आर द गिवन पॉईंट्स. आर पॉईंट्सचे कोऑर्डिनेट आहे 0 मायनस 3 x1 y1 आणि एसच्या आहेत 0 5/2 x2 y2. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला दिस डिस्टन्स आर एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Therefore, distance rs is equal to under root of x2 means 0. 0 minus x1 always 0, that is 0 minus 0 bracket square plus y2 किती दिला आहे 5/2 minus
y1 minus 3, that is minus 3 bracket square. Therefore distance rs is equal to, पहिला ब्रॅकेट 0 आहे त्यामुळे तो आपल्याला सॉल्व्ह करायची आता गरज असते, 0च येणार. सेकंड ब्रॅकेट बघूया आपण, 5/2 प्लस मायनस मायनस प्लस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा 5/t आहे म्हणून आपल्याला याचा डिनॉमिनेटर सेम करायचा आहे, म्हणून 5 × 1 5 प्लस 3 × 2 6/2 इज इक्वल टू 11/2. दॅट इज, आणि स्क्वेअर लिहायचं राहिलं आपला, दिस इज ब्रॅकेट स्क्वेअर, इट इज ऑलवेज स्क्वेअर. Therefore distance rs is equal to under root of 11/2 bracket square. Therefore distance rs is equal to, अंडर रूट मध्ये त्या नंबरचा स्क्वेअर आहे म्हणजे आपण काढताना फक्त तो नंबर बाहेर घेणार. Therefore 11/2 is equal to, अजून याचा आपण रिड्यूस फॉर्म करताना काय, 5.5. दिस इज द आन्सर. डिस्टन्स ऑफ rs is equal to 5.5. याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं एक्झाम्पल तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण आता बघणार आहोत. सेकंड एक्झाम्पलचं टेक्स्टबुकमध्ये सूचना दिली ती वाचते बघा मी. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे दिलेले पॉईंट हे कोलिनियर म्हणजे एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे तुम्ही ठरवायचं. त्यामध्ये पहिला एक्झाम्पल लिहूया आपण. सेकंड मधलं फर्स्ट एक्झाम्पल, पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही हे ठरवायचं. 3 पॉइंट्स दिले, त्यातला पहिला पॉइंट आहे ए 1 - 3, बी 2 - 5 आणि सी -4 7. असे हे 3 पॉइंट्स आहे आणि हे कोलिनियर आहेत की नाही आपल्याला ठरवायचं आहे. कोलिनियर कशावरून ओळखतो आपण, जर 2 पॉइंट्सच्या डिस्टन्सची सम म्हणजे बेरीज हे तिसऱ्या 2 पॉइंट्सच्या इक्वल आली तर ते कोलिनियर आहे आपण म्हणतो. बघूया आपण आता येत आहेत का ते. मग त्याच्यासाठी आपल्याला 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. पहिलं डिस्टन्स ए बी काढायचं, त्यानंतर डिस्टन्स बी सी फाइंड आउट करायचं आणि सगळ्यात छोटी डिस्टन्स ए सी काढायचं. मग आपण आधी काढूया डिस्टन्स ए बी बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, मग आता ए बी काढताना नेहमीच आपण सेकंडमधून फर्स्ट मायनस करत जाऊ. दॅट इज 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 - -3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 - 1 मीन्स 1 स्क्वेअर प्लस -5 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर इज ऑलवेज 1 प्लस, आता -5 मधून 3 गेले म्हणजे -2 आणि -2चा स्क्वेअर 4. दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5. म्हणजे डिस्टन्स ए बी किती आलं, अंडर रूट ऑफ 5. याला नंबर द्यायचा 1. आता आपल्याला काढायचं डिस्टन्स बी सी. डिस्टन्स बी सी या बाजूला काढते. डिस्टन्स बी सी काढताना आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरायचा, डिस्टन्स फॉर्म्युला. बी सी बघा, बीसीचा हा कोऑर्डिनेट काय -4 आणि -2. दॅट इज -4 -2 ब्रॅकेट स्क्वेअर 7 -5 इथे ऑलरेडी आहे म्हणजे 7 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय, -4 -2 -6 स्क्वेअर प्लस 7 + 5 12 स्क्वेअर इज इक्वल टू -6चा स्क्वेअर 36, 12चा स्क्वेअर 144 इज इक्वल टू, ही सम किती आली 144 + 36, येते तुमची 180 सम. ओके, मग आता या 180चं आपल्याला थोडासा रिड्यूस फॉर्म करावा लागेल. एक नंबर असा फाइंड आउट करायचा की जो कुठल्या तरी नंबरचा ऑलरेडी स्क्वेअर आहे. मग यामध्ये आपण समजा असं घेतलं 36 × 5, कारण 36 × 5 चा गुणाकार किती येतो 180. करून बघू शकतो आपण. 5 × 30 3 5 × 15 ते 18. मग 36 हा कशाचा स्क्वेअर आहे 6चा.
therefore is equal to 6 under root of 5. हे आलं डिस्टन्स BC. 6 under root of 5. याला नंबर द्यायचा सेकंड. त्यानंतर काढायचे आपल्याला डिस्टन्स AC. डिस्टन्स AC काढताना परत त्या दोन पॉइंट्स मधलं कोऑर्डिनेट्स घ्यायचे. डिस्टन्स AC बघा, AC -4 -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A आणि C 7 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 7 + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू जिथे आले -5 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर इज इक्वल टू -5 चा स्क्वेअर येईल 25 प्लस 100 10 चा स्क्वेअर म्हणजे आलं किती अंडर रूट ऑफ 125. मग 125 याची आपल्याला परत रिड्यूस फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग याचं काय 25 × 5. 25 हा कसला स्क्वेअर आहे 5 चा. मग तो आपण अंडर रूटच्या बाहेर काढायचा. दॅट इज 5√5 अँड दिस नंबर इज 3. हे आलं तुमचं डिस्टन्स AC. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता नंबर 1, 2 आणि 3 या तिघांचं तुम्ही एकदा ऑब्झर्वेशन करा. आणि जर तुम्ही बघितलं की नंबर 1 √5 आहे, नंबर 3 5√5 आहे आणि नंबर 2 मात्र 6√5 आहे. म्हणजेच तुम्ही डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC केलं तर तुम्हाला इज इक्वल टू काय मिळेल डिस्टन्स BC. म्हणजे या दोघांची सम याच्या डिस्टन्स बरोबर आली. याचा अर्थ दिलेले तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. पण हे मांडायचं कसं ते मी तुम्हाला मांडून दाखवते. म्हणजे इक्वेशन नंबर दिले आहेत आपण त्यानुसार मांडणी करायची. ॲडिंग बाय ॲडिंग 1 and 3. 1 and 3. 1 काय होतं आपलं डिस्टन्स AB होतं म्हणजे डिस्टन्स AB प्लस 3 काय डिस्टन्स AC. मग डिस्टन्स AB किती आलं होतं आपलं √5. डिस्टन्स AC किती आलंय 5√5. मग याची बेरीज आपण काय करतो 6√5. मग 6√5 म्हणजेच काय डिस्टन्स BC. हे कशावरून मांडलं तुम्ही डिस्टन्स BC आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 2. Therefore, given points A, B and C are collinear points. This is the final answer. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत. त्यामध्ये 3 पॉइंट दिलेले आहेत. सॉरी सेकंड नाही, थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. थर्ड एक्झाम्पलमध्ये R पॉइंट आहे. त्याचे कोऑर्डिनेट आहे 0, 3. त्यानंतर आहे D. Dचे कोऑर्डिनेट आहेत 2, 1 आणि S चे कोऑर्डिनेट आहेत 3, -1. याचं सुद्धा आपल्याला आधी काढायचं डिस्टन्स RD. डिस्टन्स RD इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RD चे कोऑर्डिनेट्स फक्त बघायचे 2 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 - 0 म्हणजे 2. 2 चा स्क्वेअर किती आहे 4 प्लस 1 - 3 म्हणजे -2 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज 4 + 4 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 8. आणि अंडर रूट ऑफ 8 म्हणजेच 2√2. त्यानंतर डिस्टन्स काढायचं DS. डिस्टन्स DS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ D आणि S बघायचं फक्त आता 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3 - 2 म्हणजे किती -1 उरला. सॉरी 3 - 2 म्हणजे 1 आला. 1 चा स्क्वेअर 1 प्लस हे -2 झालं. -2 चा स्क्वेअर 4 देन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5. याला नंबर द्यायचा 1, याला नंबर द्यायचा 2. डिस्टन्स DS काढला. तसंच आता डिस्टन्स काढायचं आपल्याला RS. RD काढला आपण DS. आता काढायचं RS. डिस्टन्स RS इज इक्वल टू अंडर रूट ऑफ R आणि S कोऑर्डिनेट बघायचे 3 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस -1 -3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3 - 0 म्हणजे 3 आला, 3चा स्क्वेअर 9 प्लस -1 -3 म्हणजे -4 आणि -4चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू √25 इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट काही 5, याला नंबर द्यायचा 3. आता 1 2 3चं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही बघा हे आहे 2√2, हे √5 आणि ते 5. म्हणजे कुठल्याही दोन डिस्टन्सची बेरीज केली तरीही ते कोलिनियर येत नाहीये. मग अशा याच्यामध्ये ॲडिंग 2 and 3 असं जर आपण म्हटलं बाय ॲडिंग 2 and 3, 2 and 3चीच बेरीज काय केली, कारण हे दोघे 5 आहे इथे पण आणि 5 आहे म्हणून. मग डिस्टन्स ds प्लस डिस्टन्स RS इज इक्वल टू डिस्टन्स ds किती आहे √5 प्लस 5, पण √5 प्लस 5 ही बेरीज काय डिस्टन्स RDच्या इक्वल येत नाहीये आणि म्हणून मग डिस्टन्स ds प्लस डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स RD and therefore points R, D and S are not collinear. This is answer. Okay, विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण इथे.